अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण स्वामी भक्त आहोत। आपल्या घरात किंवा आपण स्वतः काही ना काहीतरी रोज स्वामींची सेवा करत असतो, पूजा करत असतो। काहीच नाही जमलं तर स्वामींचं नामस्मरण चालू असतं, स्वामींची नित्य सेवा चालू असते आणि प्रत्येकाने अगदी वेळात वेळ काढून जसं जमेल तसं प्रत्येकाने स्वामींची सेवा केली पाहिजे। कारण स्वामी आज आपल्या पाठीशी आहेत म्हणून आपलं सर्व व्यवस्थित चाललंय याची अनुभूती प्रत्येक स्वामी भक्ताला वेळोवेळी स्वामी देत असतात। आपण जो काही श्वास जो आज काही घेतोय तोही स्वामींमुळेच घेतोय असंही म्हणायला हरकत नाही। कारण स्वामी आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक संकटातून प्रत्येक त्रासातून बाहेर काढण्यासाठी स्वामी सदैव आपल्या पाठीशी उभे असतात। हा अनुभव तुम्हाला सुद्धा जर कधी आला असेल स्वामी सेवेचा, स्वामींमुळे जो काही तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला असेल असा जर अनुभव काही तुमच्याकडे सुद्धा असेल तर तो तुम्ही मला ईमेल करू शकता। माझा ईमेल आयडी मेन्शन केलेला आहे, तर त्याला तुम्ही तुमचा काही अनुभव असेल तर तो तुम्ही पाठवू शकता किंवा मला पर्सनली मेसेज करून पाठवू शकता। अगदी तुम्हाला ऑडिओ मार्फत, व्हिडिओ मार्फत किंवा तुम्हाला लिखित स्वरूपात जर तुमचा अनुभव पाठवायचा असेल तर तो तुम्ही पाठवा, आपण तो सर्वांपर्यंत शेअर करूया। कारण कसं आहे बघा, आपण जेव्हा स्वामींची एखादी सेवा करतो, आपल्याला जेव्हा स्वामी आपल्या हाकेला धावून येत असतात तेव्हा आपल्याला होणारा आनंद खूप असतो। परंतु आपण जे अनुभवलंय, आपल्याला जो अनुभव आलाय तो जर आपण इतरांपर्यंत शेअर केला तर तो बघून 4 लोक अजून स्वामी सेवेत येतील आणि त्या प्रत्येकाची जर इच्छा पूर्ण झाली, त्यांना सुद्धा स्वामी सेवेचा अनुभव आला तर त्यांच्याही नकळत त्यांचा आत्मा जो आहे तो आपल्याला दुवा देऊन जातो। त्याच्यामुळे आणि प्रत्येकामुळे जर आपल्यामुळे जर एखाद्याची इच्छा पूर्ण होत असेल तर त्याचा जो काही आनंद आहे तर त्याचं पुण्य सुद्धा आपल्याला लागतं। त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला स्वामी सेवेचा प्रसार करायचा आहे किंवा दुसऱ्याचं भलं व्हावं हाच एक त्यामागचा उद्देश असावा आणि त्यामागे आपल्याला स्वामी सेवा जास्तीत जास्त प्रत्येकापर्यंत पोहोचवायची आहे। त्याच्यामुळे असा काही अनुभव असेल तर आपण सुद्धा शेअर करूया की तो बघून 4 लोक का होईना आपल्या स्वामी सेवेत आली पाहिजे, त्यांना सुद्धा असा चांगला अनुभव आला पाहिजे। त्याआधी जर चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही माझे स्वामी सेवेमार्फत किंवा स्वामी सेवेचे किंवा स्वामींच्या अनुभवाचे जे काही व्हिडिओज येतात ते तुम्हाला सुद्धा प्रत्येक व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला समजत जाईल। त्याच्यासाठी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। असाच एक स्वामी अनुभवाचा एक म्हणजे स्वामींचा जो काही अनुभव आलाय तो एक मला एका अहमदाबादच्या दादांनी एक मला शेअर केला होता। तर ते दादा अहमदाबादला राहतात। तर त्यांनी सांगितलं की माझ्या घरात स्वामींचा वारसा पहिल्यापासून आहे। माझे आई वडील प्रत्येक जण स्वामींचं काही ना काहीतरी घरात करत असतात, परंतु आमचं फक्त असंच नॉर्मल जे काही रुटीन चालू होतं। प्रत्येक वेळी स्वामींनी आम्हाला अनुभव सुद्धा दिलेत, हे आम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनात जाणवत सुद्धा होते की रोजच्या जीवनात स्वामींचे काही ना काहीतरी प्रत्यय येत होते, काही ना काहीतरी म्हणजे आपल्याला असं कोइन्सिडेंटली आपल्याला कळतं पण कधी कधी की अरे स्वामींची कृपा झाली म्हणून हे टळलं किंवा हे झालं असं ते म्हणाले की मला सुद्धा खूप अनुभव येत होते। परंतु त्याच्यातलाच एक मोठा अनुभव म्हणाले माझ्या आयुष्यात आला आणि स्वामी खरंच माझ्या पाठीशी आहेत हे मला कळलं। कारण प्रत्येक वेळी ते माझ्या मागे आहेत असा मला अनुभव येतच होता। आता म्हणाले की माझी आई नित्य सेवा वगैरे करायची, जे काही स्वामींची सेवा आहे ते म्हणाले मी सुद्धा करायचो, जसं जमेल तसं नामस्मरण तरी ऍटलिस्ट करत होतो। आणि म्हणाले की माझं सगळं स्वामींचं रुटीन चालू होतं, पूजा वगैरे सगळं चालू होतं। चांगल्या ठिकाणी कामाला वगैरे ते होते। त्यांची जी सासूरवाडी आहे ती गुजरातला होती। तर त्या दिवशी म्हणाले की मी तिकडे गेलो होतो सासूरवाडीत। म्हणाले माझ्या सासूबाईंचं श्राद्ध होतं म्हणून म्हणाले की मी तिकडे गेलो होतो गुजरातला। सासूबाईंचं श्राद्ध रविवारी होतं, त्याच्यामुळे म्हणाले मला सोमवारी ऑफिसला जायचं होतं परत, त्याच्यामुळे मी रविवारी गेलो, तिकडचं श्राद्ध वगैरे सगळं आटपलं आणि मग मी तिथून संध्याकाळी निघालो। तर मला घरी यायला म्हणाले की त्या दिवशी लेट होणार होतं। अहमदाबाद पर्यंत म्हणाले मी आलो आणि तिथून मला गांधीनगरला घरी जायचं होतं। तर म्हणाले अहमदाबाद स्टेशनला उतरलो, तिथून मी अहमदाबाद वरून उतरलो आणि मग गांधीनगरला जायला म्हणाले मी रिक्षा पकडली। साधारण एक 12-12:30 वाजले होते, कारण मला तिकडचं सगळं आवरून निघेपर्यंत वेळ झाला होता। आणि म्हणाले मी एकटाच होतो त्या दिवशी रिक्षामध्ये आणि एक जोडपं म्हणाले माझ्या बाजूला बसलं होतं। तर म्हणाले उशीर झाला होता आणि त्याच्यानंतर रिक्षा ऑलरेडीच फास्ट म्हणाला खूप चालवत होता। त्यांना आम्ही सांगितलं सुद्धा होतं वेळोवेळी की दादा जरा रिक्षा स्लो चालवा, कारण एवढं काही आपल्याला घाई नाहीये, आपल्याला सावकाश आपण जाऊ शकतो। तरी सुद्धा म्हणाले नॉर्मली तो रिक्षा असा त्याला सवय होती म्हणाली रोजच्या रस्त्याची। तो म्हणाला की मला सवय आहे, तर त्यामुळे त्या वेगात तो रिक्षा चालवत होता। आणि त्यानंतर गांधीनगरच्या पेट्रोल पंपावर रिक्षा आली आणि रिक्षाच्या समोर 2 माणसं म्हणाले की चालत चालत पटकन समोर आली आणि रिक्षावाल्याचं म्हणाले पटकन कंट्रोल नाही लागला आणि त्याने जोरात ब्रेक दाबला। जसा ब्रेक दाबला तसे म्हणाले की रिक्षा पूर्ण पलटी झाली, कारण त्याने अगदी अर्जंटली ब्रेक मारला होता। त्याच्यामुळे म्हणाले की रिक्षा जी आहे ना ती पलटी झाली
आणि म्हणाले की माझा जो डावा पाय आहे तो रिक्षाच्या पुढच्या भागात पूर्ण अडकला आणि वाकडा झाला. माझ्या बाजूला म्हणाले ते जोडपं बसलं होतं त्यांना सुद्धा भरपूर लागलं होतं, कारण ऑलरेडी पूर्ण रिक्षा पलटी झाली होती. त्यानंतर म्हणाले पंपाच्या इथेच ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे रात्रीची वेळ होती तरी सुद्धा पंपावरती माणसं होती ते लगेच आले आणि त्यांनी आम्हाला रिक्षामधून सुखरूप बाहेर काढलं. त्यानंतर घरी जाण्याची सुद्धा आमची तजवीज केली. तर म्हणाले पाय माझा पूर्ण ऑलरेडी डावा पाय जो आहे तो रिक्षात पूर्ण अडकला होता आणि पूर्ण वाकडा झाला होता, त्यामुळे बाहेर काढता येत नव्हता. बाहेर काढताना सुद्धा माझ्या पायाला भरपूर लागत होतं, भरपूर रक्त गेलं होतं. त्या परिस्थितीत म्हणाले की आम्हाला तिथल्या तिथे डॉक्टर तिथल्या तिथे हॉस्पिटलला नेलं, काही जे काही बँडेज वगैरे आपलं जे काही नॉर्मल असतं म्हणजे जे प्रथमोपचार असतात ते म्हणाले केलं नाही आणि ते झाल्यावर आम्ही घरी आम्हाला सोडलं. ही सगळी स्वामींची कृपा आहे की एवढ्या रात्री कोणीतरी आपल्या मदतीला धावून येणं, ऍक्सिडेंट झालेलं असताना सुद्धा त्यानंतर डॉक्टरांकडे घेऊन जाणं आणि तिथून घरापर्यंत आणून पोहोचवणं ही सर्व स्वामींची कृपा आहे. आणि तेव्हा म्हणाले की माझ्या पाठी स्वामी होते, त्याच्यामुळेच मी घरापर्यंत तरी का होईना सुखरूप आलो. यामध्ये जवळजवळ म्हणाले की 4-4:30 वाजून गेले हे सर्व होईपर्यंत. ऑलरेडी म्हणाले पहाट झाली होती. त्यानंतर घरी आल्यानंतर बायकोने आधी पटकन म्हणाले भरपूर पाण्यात मीठ घातलं, पाणी गरम केलं आणि त्या पाण्यात म्हणाले पाय त्यांनी सोडून ठेवायला सांगितलं बायकोने. आणि म्हणाले की मी पाय पाण्यात तसाच ठेवला होता बराच वेळ आणि म्हणाले सकाळ जशी झाली तसा पाय म्हणाले माझा ठणके जे होते पायाचे ते बरेचसे कमी झाले होते आणि एवढा पायाला लागून सुद्धा पाय अक्षरशः म्हणाले वाकडा झाला होता. तरी सुद्धा म्हणाले पाय एवढा त्रास होऊन सुद्धा फक्त पाण्यात म्हणजे मिठाच्या पाण्यात पाय घातला आणि डॉक्टरकडे पण म्हणाले मी जाऊन आलो, परंतु तरी सुद्धा जो काही त्रास होता तो पूर्ण म्हणाले सकाळपर्यंत थांबला होता. म्हणाले म्हणजे अक्षरशः एवढा ऍक्सिडेंट झाला, परंतु अक्षरशः फक्त म्हणाले मुका मार जसा लागतो पायाला तिथपर्यंत येऊन ठेपलं होतं. म्हणाले ही सगळी काही स्वामींची कृपा होती, कारण एवढ्या रात्री भयंकर एवढा रिक्षा पलटी होऊन जे काही म्हणाले माझा पाय अक्षरशः अडकला होता. कारण म्हणाले मी समोर बघतोय की माझ्या पायाला काय होतंय, लोक बाहेर काढायचा प्रयत्न करतायत तरी तो काही निघत नव्हता व्यवस्थित. आणि म्हणाले की अक्षरशः वाटलं होतं की माझा पाय आता गेला, तो काय मला आता परत होत नाहीये बरा. परंतु म्हणाले डॉक्टरांनी उपचार माझ्यावर केलेच, ते त्यांचे खूप उपकार आहेत. आणि त्याचबरोबर घरी आल्यावर म्हणाले म्हणजे गरम पाण्याच्या मिठात म्हणाले थोडा वेळ पाय ठेवला, स्वामींचं नामस्मरण बायकोने एका साईडला चालू केलं होतं की माझ्या नवऱ्याचं जे काही नुकसान झालंय पायाचं ते कमी होऊ द्या, त्यांचा त्रास कमी होऊ द्या. कारण म्हणाले एवढे ठणके मारत होते, अक्षरशः म्हणाले रडायला येत होतं, खूप दुखत होतं, कारण रक्त पण म्हणाले ऑलरेडी खूप गेलं होतं. त्याच्यानंतर म्हणाले की जसा म्हणाले सकाळ सकाळ जशी होत गेली अगदी 6-6:30 तसं म्हणाले माझं दुखणं हळूहळू कमी होत गेलं आणि म्हणाले अक्षरशः ते मुक्का मार जसा लागतो तिथपर्यंत निभावलं होतं. म्हणजे म्हणाले की स्वामींची म्हणजे वचनाची मला अक्षरशः जाणीव झाली की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक वेळी स्वामी मला त्यांच्या वचनाची म्हणजे अभिपूर्ती मला मिळतच होती की स्वामी माझ्या सदैव पाठीशी आहेत. परंतु एवढ्या मोठ्या जीवघेण्या त्रासातून, जीवघेण्या संकटातून, आज ऍक्सिडेंट मधून स्वामींनी मला बाहेर काढलं होतं आणि फक्त मुक्या मारापर्यंत मला तेवढंच निभावलं होतं. ही सगळी म्हणाले स्वामींची कृपा आहे. असं नाही म्हणत आहे की डॉक्टरांनी सुद्धा त्यांचे उपचार केलेच, परंतु तरी सुद्धा जिथे जिथे विज्ञान थांबतं तिथे तिथे आपण माणूस आध्यात्मिकतेकडे जातो की नाही होत आहे उपचार, शक्य नाही जमत आहे, तर आपण ऍटलीस्ट देवापर्यंत धावा घेतो की देवा प्लीज मला याच्यातून बाहेर काढा. अगदी डॉक्टर सुद्धा म्हणतात जेव्हा मोठा ऍक्सिडेंट होतं, मोठ्या संकटात, जेव्हा आपल्याला मोठ्या रोगातून जेव्हा बाहेर असाध्य रोगातून सुद्धा पेशंट बरे होतात तेव्हा डॉक्टर सुद्धा म्हणतात आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न केले, परंतु बाकी जे काही आहे ते सगळं देवाच्या हातात आहे. हाच अनुभव म्हणाले की मला सुद्धा आला आणि असाच जर अनुभव तुमच्याकडे सुद्धा जर काही असेल तर तो मला नक्की शेअर करा, जेणेकरून आपण आपल्या स्वामी सेवेचा जास्तीत जास्त प्रसार करू. प्रत्येकाला स्वामी सेवेचा अनुभव येऊ दे, प्रत्येकाला स्वामींचा अनुभव घेऊ द्या. आणि मी आज तुम्हाला व्हिडिओ मार्फत एक तेच सांगेन, मला बऱ्याचशा कमेंट्स येत असतात, मी त्याचे अनुभव सांगते, त्याच सेवा प्रत्येकाला लागू होतील असं नाही. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या काही ना काहीतरी सेवा असतात, वेगवेगळ्या काही समस्या असतात, त्यानुसार प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. सेम जरी आजार असेल, सेम जरी कारण असेल, रिझन असेल, तरी सुद्धा सेम सेवा केल्यामुळे त्याला सुद्धा फरक पडेल असं नसतं. त्याच्यामुळे जर काही मी हे जे काही सांगते ते मला जे खरंच स्वामींचे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करते. आणि बघा जरी कितीही काही झालं ना तरी सुद्धा स्वामींची जी नित्य सेवा आहे ती सोडू नका. बघा त्याने सुद्धा बराचसा फरक पडतो. आयुष्यातले 70-80% प्रॉब्लेम स्वामींच्या नित्य सेवेमुळे नक्कीच कमी होतात. हा प्रत्येकाला अनुभव येत असेल. मी स्वतःच्याच अनुभवातून सांगते, स्वामींची फक्त नित्य सेवा जी आहे म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय, रोजचे क्रमशः 3 अध्याय आणि 11 माळ श्री स्वामी समर्थ जप, एवढी जरी तुम्ही रोज सेवा केलीत ना तरी तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्याच्यामुळे प्रत्येकाने आधी नित्य सेवेला सुरुवात करा. जर तुमच्या घरात होत नसेल तर तुम्ही नित्य सेवेला सुरुवात करा, बघा बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील.
तर असं दादांच्या पाठीमागे स्वामी उभे राहिले आणि त्यांनी दादांना बाहेर काढलं. ही सगळी काही स्वामींची कृपा आहे. असा छान अनुभव अशीच म्हणजे प्रत्येक स्वामींचे जे काही स्वामी सेवा केल्यामुळे जे काही अनुभव आहे ते तुमच्यापर्यंत सुद्धा म्हणजे तुम्हाला सुद्धा येऊ देत हीच मी स्वामींच्यानी प्रार्थना करेन. आणि आता व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका स्वामींच्या अनुभवामार्फत किंवा स्वामींच्या सेवेमार्फत. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी अनुभवामार्फत किंवा स्वामींच्या सेवेमार्फत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.